हिना अत्तर आणि गजरा घेऊन स्मशानभूमीत गेल्यानंतर आमच्यासोबत असं काही घडेल वाटलंच नव्हतं. खरंच हिना अत्तरकडे भूत प्रेत आकर्षित होतात का याची माहिती आपण या ब्लॉग मध्ये घेणार आहे. तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. आपण आपल्या ब्लॉग मध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर सुद्धा आहे. आता खूप दिवसापासून मला एक चॅलेंज असं येत होतं की भावा, हिना अत्तर आणि एक गजरा घेऊन तू स्मशानभूमीत जा, तुला नक्की अनुभव येईल. आता या हिना अत्तर बद्दल मला पण एवढी माहिती नव्हती, पण मी काही लोकांकडनं असं ऐकलंय की हे हिना अत्तर मुस्लिम लोकांच्या मयत मध्ये वापरतात. आता ही गोष्ट किती खरी आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आता असले अत्तर तर आपण घरामध्ये ठेवत नाही, त्यासाठी आपण निघालो ते अत्तर घेण्यासाठी. आता हे अत्तर आपल्याला माहिती आहे, आपल्या इथे सोलापूरमध्ये असलेल्या विजापूर बेसला हे सगळे अत्तर भेटतात. आणि राहिली गोष्ट गजऱ्याची, ओहो गजरा. आता कधी आपल्या जीएफ ला आपण गजरा घेऊन दिलो नाही, आता घेऊन देतो आपण गुलाब. आणि ते गुलाब एवढंच माहिती आहे आपल्याला. आता गजरा ते काय माहिती नाही, तरी कृष्णाला माहिती आहे गजरा कुठे भेटतो, कारण त्यांना वहिनीला सारखं आणून देत असते. तर चला बघू आपण तिथे गजरा घेऊ आधी. आता सगळ्यात आधी आपण इथे येऊन एक हिना अत्तर घेतलो. आता हिना अत्तर रेट मला पण माहिती नाही, पण 120 ला एवढं दिलाय. आता एवढ्यात आपलं काम भागेल असं तर मला वाटतंय, आणि आपण तेवढंच घेतलंय कारण आपण वापरच नाही अत्तर एवढं. आता गजरा घ्यायचा टाइम झाला. आता गजरा घेताना मला तर लय लाज वाटालती. आता काही फॉलोअर मला बघितले आणि म्हटल्या वहिनीला, तर वहिनी बिनी काय नाही भावांनो, मी घेतलं. तुम्ही बघितलं असेल तर मी फक्त या चॅलेंज साठी घेतलं होतं गजरा. तुमच्या मनात असे काही शंका असतील तर काढून टाका, आणि वहिनी असेल तर बघून टाका मला. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय. आता माझा आवाज ऐकून हे लोक सुद्धा भीतील म्हणून येऊन पोचलो मी ते टपरीला. आणि टपरीला या कुत्र्यांना नाही आपल्या पिल्लूंना आवाज दाखवलो माझं. आता ते सुद्धा खुश झाले, कारण त्यांना माहित आहे खुश झाले की बिस्किट भेटताय. तर पब्लिक हा ब्लॉग खूप मोठा होईल. आता याचं तुम्हाला पार्ट 2 बघायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा. आपण तिथे स्मशानभूमीत गेल्यावर आपल्यासोबत काय काय घडलं व आपल्याला तिथे कोण भेटलं हे तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटणार आहे. तर कमेंट करा पटकन, आणि पार्ट 2 लवकरच अपलोड करतो. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढं लगेच अपलोड करतो. तर चला भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.